सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वेडा केला चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू संत म्हणायचं तुम्हाला आधी म्हणा संत म्हणता होतील भेटी संत म्हणता होतील भेटी सांगू सुखाच्या या गोष्टी सांगू सुखाच्या या गोष्टी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू संत म्हणता होतील भेटी संत म्हणता होतील भेटी सांगू सुखाच्या या गोष्टी सांगू सुखाच्या या गोष्टी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं न्यूज 18 लोकमतमध्ये. मी आहे पंढरीच्या वारीमध्ये आणि आपण आहोत वाल्हे गावामध्ये. खरं तर या सगळ्या माऊली आपल्या सोबत आहेत. घर संसार सोडून या ठिकाणी ते आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, कारण हा वारीचा प्रवास सुरू असताना घरची आठवण होते का आणि झाली तरी मग नेमकं मनात काय विचार येतात हे सगळं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी जाणार आजीकडे. आजी, तुम्ही कुठून आलात आणि कुठे चाललात आता? आम्ही हिंगोली जिल्ह्याहून आलो हिंगोली जिल्ह्याहून आलो आता चाललो तर पंढरपूरला पंढरपूरला चाललेत, पण घरची आठवण होते का सध्या? नाही होत आठवण होत नाही घरची. का होत नाही? माऊलीसाठी होत नाही. माऊलीकडे जीव लागते विठ्ठलाकडे. किती वर्षापासून तुम्ही वारीत? आम्हाला 5-6 वर्ष झाले. आता घरी काय कामं सुरू आहेत आणि घरी कोणाला सोडून तुम्ही आलात? सुनबाईला नातू मालक सोडून आलो. मग अजिबात आठवण होत नाही का? नाही होत अजिबात आठवण. शेतातली कामं उरकलीत का सगळी? हो उरकली सगळी कामं उरकली शेतातली. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्हाला राबावं लागतं. तुमच्या तारुण्यामध्ये असेल किंवा आता म्हातारपण आलं तरी. मग आता वर्षातले ही काही दिवस असतात ज्यावेळेस वारीत येतात, तर काय नेमकं दिवसभरामध्ये वाटतं? तिकडची आठवण होत नाही का? आठवण नाही होत तिकडली. आपले देवाकडेच हे लागते ध्यान. आठवण घराकडे होत नाही. देवाकडे ध्यान लागताना घराची आठवण होत. कारण वारीमध्ये तल्लीन झाला असता. पंढरीला निघालेले आहेत तुम्ही सगळे. इकडे काही माऊली आहेत. माऊली, काय सांगाल? कुठून आलात तुम्ही? कुठून आलात तुम्ही? तेलंगणा. घरी काय कामं सुरू होती सध्या? पेरणी सुरू होती. मला सांगा, ज्यावेळेस घरी असता, रोजची कामं असतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, मग आता ज्यावेळेस इकडे आता एवढ्या मैत्रिणी भेटतात, घरची आठवण होती की नाही? होत नाही. का होत नाही? माऊलीचा सोहळा आवडते आम्हाला. 1 महिना वर्ष 12 महिन्यात 1 महिना इकडं राहावं वाटते. इथं सगळ्या सुविधा आहेत का घरी जशा असतात तशा? आज खूप आहेत इकडं. खूप आहेत इकडं. घरी काय नाही. तुमची मुलं बाळा आता सध्या? मुलं बाळा हॉस्टेलला आहेत. हॉस्टेल शाळेला. मग आता ज्यावेळेस तुम्ही इकडे येता त्यावेळेस गावाकडच्या मंडळींना फोन होतो का, काय चाललंय किंवा नाही का? चालल्या का, चालल्या का, पाय दुखत नाहीत का? नाही दुखत नाहीत म्हणते आम्ही.
किती किलोमीटर चाललात आतापर्यंत तुम्ही आणि पाय अजिबात दुखले नाही का? नाही नाही चाल दुखले नाहीत अजून, दुखतात पण थोडं गोळ्या ते काय घेत येत्या. पुण्या आळंदीपासून इथपर्यंत चालत आल्या. आळंदीपासून चालत आलात आणि तरी सुद्धा पाय काही दुखत नाहीयेत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आलात? मी गुंडूरून, संगीता हेंकरे माझं नाव आहे. मी गुंडूरून आलेली आहे, निजामाबाद डिस्ट्रिक्ट मधून, तेलंगणा. तेलंगणावरून आलात तुम्ही? दरवर्षी येता? नाही, 2 वर्ष झाले. आता घरची आठवण होत असेल ना, कारण घरचा सगळ्यात जो काय रोजचं दिनक्रम ठरलेला असतो. डेलीच तेच असते ना, म्हणून 1 महिना टाइम काढायचं माऊलीसाठी. काय काम असतात घरी असताना रोजची? शेतातले कामं असतात, लेकराला टिफिन करायचं असते, मालकाचं टिफिन करायचं असते, दिवसभर हेच कपडे भांडे धुणं हेच दिवसभर ते असते. पण आता मात्र दिवसभर काय सुरू आहे? इटल देव देव सुरू आहे. आता काय माऊली माऊली म्हणायचं फक्त. मग घरची अजिबात आठवण होत नाही? येत नाही आता. किती वर्षापासून येत आहे? 2 वर्ष झाले. 2 वर्ष आणि अजिबात आठवण होत नाही. येत नाही. अजून एक आजी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारतो. आजी तुम्ही कुठून? आम्ही बिजलवाडी, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. किती वर्षापासून? मी अभंग म्हणतो. किती वर्षापासून येत? मी 12 वारी पंढरपूर ते तुळजापूर, मग 12 वारी झाले, पायवारी हे 2 झाले. कुठला अभंग म्हणणार आहात तुम्ही? का रे देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. का रे देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. तुझ्यासाठी सोडिले घरदार, सोडिले संसार, जीव वेडा झाला. का रे देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. कासाठी जीव वेडा झाला. का रे देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. तुझ्यासाठी जीव वेडा झाला. अजून एक माऊली आहेत आपल्यासोबत. माऊली, तुमची काय रोजचा दिनक्रम असतो आणि आता इकडे सध्या तुम्ही आठवण होते का घरची? घरची नाही आठवण अजाबात होत. माऊलीचा सोहळा पाहाला इकडे तलीन जीव झाला. घरची काय अजाबात आठवण येत नाही. सगळे कामं हे टाकून तसंच आलो इकडं माऊलीसाठी. काही तिकडे अजाबात येत नाही आठवण. मुलं बाळ शाळेत सोडून असून कमरेला माझ्या गॅप आहे. डॉक्टरनं सांगले अजाबात चलू नका, पण तरी पण मी ऐकले नाही डॉक्टरचं. मी आली माऊलीचा सोहळा पाहाला इकडे. मग आता जे आजार आहे तो बरा झाला की आल्यानंतर? इकडं आल्यानं कतही दुखणं, इकडं आल्यानं कतही दुखणं. माऊलीचं नाव आहे, अक्षय तोंडामध्ये कुठून दुखण आजार. किती मैत्रिणी झाल्या आता इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर किती खूप मैत्रिणी झाल्यात, मोजताच येत नाहीत. एवढ्या मैत्रिणीचे नाव कधी सांगावं आम्ही. खूपच झाल्यात माऊल्या, माय माऊल्या बंधू किती पण झाली तर मोजता येत नाहीत. एवढी कधी सांगावं आम्ही. शेतकरी आहेत आम्ही, शिट्टीतले नाहीत काय नाही, खेडेगावातले इथं हिंगोला जिल्हा. तर नक्कीच आपण पाहिलं, शहरातील माणसं वर्षातून एकदा तरी जीवाला आराम मिळवण्यासाठी किंवा पिकनिक करण्यासाठी गावोगावी जात असतात, हिल स्टेशनला जात असतात. मात्र ही गावाकडची सगळी माणसं वारीमध्ये सामील झाले. त्या सगळ्या महिला सामील झाल्यात. घरचा प्रपंच असेल, सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा जो दिनक्रम असेल, ही सगळी मंडळी आता विसरलेली आहेत. आता फक्त हरीचं नाम, विठ्ठलाचं नाम, माऊलीचं नाम हा जयघोष सुरू आहे. आणि त्यामुळं ही सगळी संसारातली अडचणी असतील किंवा संसारातली दुःख असतील, इथं आल्यानंतर सगळी विसरून जात आहेत. हर्षद गोरखासह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, वाल्हे, पुणे.